गुड इव्हिनिंग ऑल. जसं आपण काल 20 MCQ म्हणजे RRB NTPC साठी एक सिरीज सुरू केलेली. त्यात आपण काल फर्स्ट डेला 20 MCQ सुरू केलेले. आता आज सेकंड डे, त्याच्या पुढचे MCQ आपण घेऊयात. त्या अगोदर एक इन्फॉर्मेशन, एक आपण संकल्पला SSC CGL ची ऑफलाईन बॅच सुरू करतोय. कधी तर 25 मेला. यामध्ये या सगळ्या आपण खाली पाहू शकता, या सगळ्या एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत. मोर दॅन 5 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे सगळ्यांना. तर कोणी इंटरेस्टेड असेल तर आपण 25 जूनच्या अगोदर ॲडमिशन करून, म्हणजे 25 जूनच्या नंतर 3 दिवस मॉडेल लेक्चर म्हणजे होतील. तरी इंटरेस्ट असतील तर पाहून जॉईन करू शकता. चला स्टार्ट करूयात. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय? विच ऑप्शन कॅन बेस्ट डिस्क्राईब इक्विनॉक्स? इक्विनॉक्सला खालीलपैकी कोणता ऑप्शन बेस्ट डिस्क्राईब करतो? तर ऑप्शन ए आहे अर्थ इज गोइंग अराउंड द सन. ऑप्शन बी नॉर्थ पोल इज टिल्टेड टुवर्ड्स सन. ऑप्शन सी neither of the poles is tilted towards sun. आणि ऑप्शन डी आहे साऊथ पोल इज टिल्टेड टुवर्ड्स सन. तर याचा अर्थ काय? तर इक्विनॉक्स म्हणजे पहिल्यांदा आपण पाहून घेऊ. इक्विनॉक्सला काय होतं? इक्विनॉक्स म्हणजे इक्विनॉक्समध्ये काय होतं? तर डे आणि नाईट ची लेंथ सेम असते. डे आणि नाईटची लेंथ सेम असते. याच्याच अपोजिट आहे समर सोल्स्टिस आणि विंटर सोल्स्टिस. मग यामध्ये काय होतं? समर सोल्स्टिसमध्ये म्हणजे हे झालं इक्विनॉक्सचं, डे आणि नाईटची लेंथ सेम. दुसरं काय? समर आणि विंटर सोल्स्टिस. समर अँड विंटर सोल्स्टिस. यामध्ये काय होतं? समर सोल्स्टिसमध्ये डे हा लेंथला मोठा असतो, डे लार्ज. आणि विंटर सोल्स्टिसमध्ये कसं असतं? विंटर सोल्स्टिसमध्ये नाईट ची लेंथ जास्त असते, म्हणजे रात्र मोठी. कुठं? विंटर सोल्स्टिसमध्ये. आणि समर सोल्स्टिसमध्ये काय? डेची लेंथ जास्त आणि नाईट कमी. तर याचा आपण सूर्याच्या परिक्रमेवरून, अर्थची जी परिक्रमा आहे सूर्याभोवती त्याच्यावरून पाहून घेऊ. अर्थ कशी रिव्हॉल्व करते सनच्या अराउंड. हा आपला सन समजा. एक सेकंड. ओके, हा झाला सन. आणि अर्थ सनच्या अराउंड रिव्हॉल्व करते. कशी? तर एका टिल्टेड ॲक्सिसमध्ये. ॲक्सिस इथं लक्षात ठेवायचं आहे, ॲक्सिस चेंज करायचा नाही आहे. म्हणजे ॲक्सिस असा घेतला तर असाच पाहिजे. तर यामध्ये लक्षात घ्या. आता इकडं कसं आहे? तर हा जो ॲक्सिस आहे अर्थचा, टिल्ट कुठं झाला आहे? सनच्या टुवर्ड्स. पण कुठला आहे? हा साऊथ आहे. साऊथ साईड म्हणजे साऊथ साईडचं टिल्ट झालं. आणि नॉर्थ सनपासून दूर आहे. इकडं कसं आहे? त्याच्या अपोजिट अर्थचा साऊथ पोल सनपासून दूर आहे आणि नॉर्थ पोल सनच्या समोर आहे. म्हणजे इकडं नॉर्थ साईडला मग काय होईल? समर. कारण जे सनरेज आहेत ते डायरेक्टली नॉर्थ साईडला पडतील. आणि इकडं काय होणार आहे? तर सनरेज कुठं जात आहेत? साऊथ पोलला. म्हणजे इकडं नॉर्थ साईडला काय असेल? म्हणजे जास्त पॉप्युलेशन ही नॉर्थ पोलमध्ये राहते. त्यामुळे आपण कन्सिडर काय करतो? नॉर्थ पोलला. मग इकडे काय होईल? नॉर्थ पोलला
विंटर. विंटर. नॉर्थ पोलला कंट्री कुठली आहे तर नॉर्वे, रशिया. आता आपण ऐकलेलं असेल कदाचित, नॉर्वेला 6 महिने म्हणजे नॉर्वे, स्वॅलबर्ड ज्या आर्क्टिक ओशनच्या साईडच्या कंट्री आहेत, म्हणजे तिकडं 6 महिने अंधार आणि 6 महिने दिवस असतो. तर फर्स्ट हे झालं समर नॉर्थ पोलला. इकडे काय झालं विंटर नॉर्थ पोलला, कारण अर्थचा ॲक्सिस सनपासून दूर आहे, इकडं अर्थचा ॲक्सिस सनच्या क्लोज आहे, त्यामुळं इकडं समर सॉल्स्टिस आणि त्याच्याच अपोजिट इकडं विंटर सॉल्स्टिस. परत एकदा समर सॉल्स्टिसमध्ये काय होतं, समर सॉल्स्टिसमध्ये डेची लेंथ जास्त आहे, विंटर सॉल्स्टिसमध्ये नाईटची लेंथ जास्त आहे आणि डेची कमी आहे. आणि ह्या दोन पोझिशन ज्यामध्ये सनरेज डायरेक्ट अर्थच्या इक्वेटरवर पडतात, मग तिथं काय होणार इक्विनॉक्स. म्हणजे इक्विनॉक्स या बाजूला कसं आहे तर इकडं डे आणि नाईटची लेंथ दोन्ही सेम आहे. आता समर सॉल्स्टिस कधी होतो तर समर सॉल्स्टिस म्हणजे डे सगळ्यात मोठा कुठल्या डेटला असतो तर 21 जून. आणि विंटर सॉल्स्टिस कधी होतो तर 22 डिसेंबर. हे झालं समर आणि विंटर सॉल्स्टिस. आणि इक्विनॉक्सची डे कधी आहेत तर 22 मार्चला इक्विनॉक्स आणि इकडं 23 सप्टेंबर. 23 सप्टेंबर. लक्षात ठेवायचं आहे अर्थचा ॲक्सिस सनच्या साईडला म्हणजे नॉर्थ पोल सनच्या साईडला असेल तर समर सॉल्स्टिस, आणि अर्थचा नॉर्थ पोल सनपासून दूर टिल्ट असेल तर विंटर सॉल्स्टिस म्हणजे रात्र मोठी. आणि इकडं अर्थचा ॲक्सिस सेम याच्यावर आहे म्हणजे सनला काही फरक नाही आहे याचा म्हणजे अर्थचा, म्हणजे इक्विनॉक्स. डे आणि नाईटची लेंथ इक्वल. तर आता परत एकदा ऑप्शन पाहू. काय क्वेश्चन काय, विच ऑप्शन कॅन बेस्ट डिस्क्राईब इक्विनॉक्स. इक्विनॉक्सचं आपण काय पाहिलं होतं तर निदर म्हणजे दोन्ही साईडला अर्थचा ॲक्सिस कुठल्याही साईडला टिल्ट नसतो. तर याचा आन्सर काय होईल, निदर ऑफ द पोल्स इज टिल्टेड टुवर्ड्स सन. हे क्वेश्चन नंबर 21चं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स डज इंडिया होस्ट. म्हणजे याचा अर्थ बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट इंडियामध्ये किती आहेत किंवा होस्ट करतो. तर इंडियामध्ये टोटल 4 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत. तर बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटचा मीनिंग काय. बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटमध्ये पहिल्यांदा ॲनिमल आणि प्लांट स्पीशीजची संख्या ही म्हणजे बाकीचे जे ठिकाण आहेत त्यापेक्षा जास्त असते. तर बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. किती आहेत बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. पहिला कुठला आहे तर वेस्टर्न घाट्स. दुसरा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणजे वेस्टर्न घाटमध्ये जी ॲनिमल आणि प्लांट स्पीशीजची संख्या आहे ती तुलनेनं जास्त आहे बाकीच्या ठिकाणांपेक्षा. दुसरा हिमालयाचं डिव्हिजन काही बुक्समध्ये ईस्ट अँड वेस्ट हिमालयाज असं हे 2 हॉटस्पॉट कन्सिडर होतात. आता तिसरा हॉटस्पॉट कुठला आहे हिमालयाज. पहिला झाला वेस्टर्न घाट्स, दुसरा हिमालयाज, तिसरा एक सेकंड होल्ड. तिसरा हॉटस्पॉट आहे तर वेस्टर्न घाट्स फर्स्ट, हिमालयाज सेकंड. थर्ड हॉटस्पॉट आहे इंडो बर्मा. इंडो बर्मा म्हणजे जो आपल्या मेघालया वगैरे जे नॉर्थ ईस्ट स्टेट आहेत त्या साईडला हा हॉटस्पॉट आहे. आणि चौथा हॉटस्पॉट आहे
इंडो बर्मा झाल्यावर चौथा सुंडालँड. सुंडालँड. सुंडालँड कुठे? अंदमान आणि निकोबार. आता पहिला वेस्टर्न घाट्स. वेस्टर्न घाट्स कुठल्या स्टेटमध्ये वेस्टर्न घाट्स हा हॉटस्पॉट? पहिलं नॉर्थपासून साऊथकडे जाऊ. पहिली स्टेट आहे गुजरात, दुसरी स्टेट आहे महाराष्ट्र, तिसरी स्टेट आहे गोवा, चौथी गोव्याच्या खाली कर्नाटका, पाचवी स्टेट आहे तामिळनाडू, सहावी आहे केरळा. या स्टेटमध्ये वेस्टर्न घाट्स हा हॉटस्पॉट आहे. दुसरा हिमालयाज. हिमालयाज कुठे? वर जम्मू आणि काश्मीरपासून पूर्ण अरुणाचल प्रदेशपर्यंत हिमालयाज हा हॉटस्पॉट आहे. तिसरा हॉटस्पॉट इंडो बर्मा. इंडो बर्मा हा स्पेसिफिकली ज्या आपल्या नॉर्थ ईस्टच्या स्टेट आहेत, म्हणजे नॉर्थ ईस्टच्या 7 सिस्टर्स आपण काल पाहिलेलेच आहे. 7 सिस्टर्समध्ये कुठल्या स्टेट आहेत? पहिली स्टेट आहे, पाहून घ्या एकदा. पहिली स्टेट आहे पहिली अरुणाचल प्रदेश, दुसरी स्टेट आसाम, तिसरी स्टेट मेघालया, चौथी स्टेट त्रिपुरा, पाचवी स्टेट मणिपूर, सहावी स्टेट मिझोराम आणि सातवी कुठली राहिले? मिझोराम, मणिपूर आणि नागालँड. ह्या झाल्या आपल्या 7 सिस्टर्स. या साईडला कुठला? तर आपला इंडो बर्मा हा हॉटस्पॉट आहे. आणि सुंडालँड जसं खाली मेन्शनच केलं तर, जे सुंडालँड अंदमान आणि निकोबार जी टेरिटोरी आपली त्या साईडला सुंडालँड हा हॉटस्पॉट आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर काय होईल? हाऊ मेनी बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स डज इंडिया होस्ट? तर त्यात आहेत 4 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स. नेक्स्ट क्वेश्चन परत एकदा. हाऊ मेनी स्टेट्स ऑफ इंडिया शेअर बॉर्डर्स विथ बांगलादेश? तर बांगलादेशसोबत आपल्या किती स्टेट बॉर्डर शेअर करतात? ऑप्शन ए आहे 4 स्टेट्स, ऑप्शन बी आहे 5 स्टेट्स, ऑप्शन सी आहे 3 स्टेट्स आणि ऑप्शन डी आहे 6 स्टेट्स. चला तर एकदा मॅप पाहू. ओके. हां, तर आपल्या त्या स्टेट पाहू. आता बांगलादेशच्या सराउंडिंग स्टेट पाहिजेत आपल्याला. फर्स्ट स्टेट आहे वेस्ट बेंगॉल. दुसरी स्टेट कुठली आहे? क्लॉकवाईज चला. दुसरी स्टेट आहे आसाम. काल मॅप झूम करायचं विसरलो होतो. आय थिंक आता फिजिबल असेल मॅप. तर पहिली वेस्ट बेंगॉल, दुसरी स्टेट आहे आसाम, तिसरी स्टेट आहे मेघालया, चौथी स्टेट आहे त्रिपुरा आणि मिझोरामचा पण हा खालचा पार्ट जो बांगलादेशला बॉर्डर करतोय. तर पाचवी स्टेट आहे मिझोराम. तर बांगलादेश सोबत आपल्या किती स्टेट बॉर्डर करतात? तर टोटल 5 स्टेट्स बांगलादेश सोबत बॉर्डर शेअर करतात. तर क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर काय होईल? 5, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स डज नॉट शेअर इट्स बॉर्डर विथ मिझोराम? तर ऑप्शन ए काय आहे? मेघालया, ऑप्शन बी त्रिपुरा, ऑप्शन सी मणिपूर, ऑप्शन डी आसाम. तर यापैकी कुठल्या स्टेट मिझोराम सोबत बॉर्डर शेअर करत नाही? तर पहिली मेघालया, त्रिपुरा, मणिपूर आणि आसाम. तर मॅप पाहू एकदा. मॅप काय? मिझोराम सोबत बॉर्डर शेअर करणाऱ्या स्टेट्स. ही झाली मिझोरामची बॉर्डर. मिझोरामची बॉर्डर कोणाकोणासोबत आहे? पहिली त्रिपुरा, दुसरी आसाम, तिसरी मणिपूर आणि चौथी कोणासोबत आहे? तर मिझोराम सेल्फ. म्हणजे 3 स्टेट सोबत मिझोराम बॉर्डर शेअर करत आहे. पहिली स्टेट कुठली? त्रिपुरा, दुसरी आसाम, तिसरी मणिपूर. या 3 स्टेट झाल्या. तर क्वेश्चन काय होता? कोणासोबत
शेअर करत नाही. त्रिपुरा, मणिपूर आणि आसाम होतं. तर याचा आन्सर काय होईल? ऑप्शन ए, मेघालयासोबत बॉर्डर शेअर करत नाही. आता आपण काल जसं सुरुवातीला पाहिलेलं की याची आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण कलेक्ट करतोय. चला मेघालयामध्ये पहिलं पाहू. मेघालयामध्ये नॅशनल पार्क कुठले कुठले आहेत? मेघालयामध्ये काल सांगितलं होतं 2 नॅशनल पार्क आहेत. पहिलं नॅशनल पार्क आहे बलफाक्रम नॅशनल पार्क आणि दुसरे बालफाक्रम झालं, दुसरं नोकरेक. नोकरेक 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 हे नॅशनल पार्क प्लस बायोस्फिअर रिझर्व आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. नोकरेक. याशिवाय मेघालयामध्ये काय सांगितले? अजून माउंटेन रेंजेस. मेघालयाच्या माउंटेन रेंजेस कुठल्या आहेत? गारो वेस्ट टू ईस्ट, गारो, खासी आणि जैंतिया. या मेघालयाच्या माउंटेन रेंजेस आहेत, या महत्त्वाच्या आहेत. आता नेक्स्ट ऑप्शन बी. त्रिपुरामध्ये कुठले कुठले नॅशनल पार्क आहेत? त्रिपुरामध्ये 2 नॅशनल पार्क आहेत. कुठले कुठले? तर पहिले बायसन. पहिलं बायसन नॅशनल पार्क. दुसरं बायसन झालं. बायसन झाल्यावर क्लाउडेड लेपर्ड. हे 2 नॅशनल पार्क त्रिपुराचे. तिसरी स्टेट कुठली आहे? मणिपूरमध्ये काय आहे? मणिपूर कशासाठी फेमस आहे? तर मणिपूरमध्ये एक लेक आढळतो. लेक कुठला आहे? तर लोकतक लेक आहे. लोकतक लेक आहे नॉर्थ ईस्टचा सगळ्यात मोठा फ्रेश वॉटर लेक आहे. कुठला? लोकतक लेक. लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक इन नॉर्थ ईस्ट. लोकतक लेकवरच वर्ल्डचं एकमेव नॅशनल पार्क आहे. कुठलं? केबुल लामजाओ नॅशनल पार्क. केबुल लामजाओ नॅशनल पार्क. वर्ल्डचं पहिलं काय? फ्लोटिंग नॅशनल पार्क आहे. फ्लोटिंग म्हणजे हे एका तलावावर आहे, तळावर तरंगतंय. आणि याच्यात काय आढळतात? तर फुमडीज नावाची एक स्पीशीज आहे किंवा बायोमास आहे. ते कुठं आढळतं? लोकतक लेकवर केबुल लामजाओ नॅशनल पार्क आणि फुमडीज. परत लोकतक लेकचं म्हणजे या केबुल लामजाओ नॅशनल पार्कचा एक ॲनिमल फेमस आहे. कुठला? म्हणजे आपण काय पाहतो? मणिपूरमध्ये केबुल लामजाओ नॅशनल पार्कमध्ये सांघाई डियर ही एंडेंजर्ड स्पीशीज आहे. IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर ही IUCNनं एंडेंजर्ड स्पीशीज डिक्लेअर केलेली. ही मणिपूरमध्ये केबुल लामजाओ नॅशनल पार्कमध्ये आढळते. पुढचं आसाम. आता आसामबद्दल इन्फॉर्मेशन. आसाममध्ये टोटल किती नॅशनल पार्क आहेत? तर 7 नॅशनल पार्क आहेत. 7 नॅशनल पार्क कुठले कुठले आहेत? पहिले रायमोना नॅशनल पार्क. दुसरं मानस नॅशनल पार्क. तिसरं ओरांग नॅशनल पार्क. चौथं नामेरी नॅशनल पार्क. पाचवं काय? काझीरंगा नॅशनल पार्क. 6वं दिब्रू सायखोवा नॅशनल पार्क. 7वं दिहांग
दिबांग. दिहांग दिबांग नाव कशामुळे, तर दिहांग दिबांग या रिव्हर्स आहेत तिथं येतात दिब्रू सायखोच्या खाली, म्हणजे दिहांग दिबांग नॅशनल पार्कमध्ये. हे झाले आसामचे 7 नॅशनल पार्क. यामध्ये 4 टायगर रिझर्व आहेत आसाममध्ये. तर या 7 नॅशनल पार्कपैकी कुठले टायगर रिझर्व आहेत, तर हे वरचे टायगर रिझर्व कुठले, तर आसाममधले लक्षात ठेवायचे. पहिले मानस टायगर रिझर्व, दुसरं ओरांग. काल नॅशनल पार्क पाहिले होते, आज टायगर रिझर्व पण त्यामध्ये एक्स्ट्रा ॲडिशन करू. ओरांग टायगर रिझर्व. थर्ड आहे नामेरी टायगर रिझर्व. आणि चौथं आहे काझीरंगा. एक्सक्यूज मी, काझीरंगा. हे झाले 4 टायगर रिझर्व आसामचे. आणि आसाममध्ये एक आता यामध्ये युनेस्को साईट ॲडिशन झालेली आहे, अहोम डायनेस्टीची आहे. अहोम डायनेस्टी युनेस्को आसामची, म्हणजे ऑलरेडी अगोदर 2 नॅचरल साईट्स होत्या आसामच्या. 2 नॅचरल साईट्स कुठल्या होत्या युनेस्कोच्या हेरिटेज लिस्टमध्ये, एक आहे काझीरंगा नॅशनल पार्क, काझीरंगा नॅशनल पार्क. दुसरी आहे मानस वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. आणि मानस टायगर रिझर्व आणि काय नॅशनल पार्क पण आहे. आणि तिसरं काय, मोई डाव काय, तर मोई डाव काय, तर अहोम डायनेस्टीचे जे बरियल, अहोम डायनेस्टीचे काय करायचे, त्या काळी एक मोल्ड करायचे, असं एक हिप, लँडचा हिप असं तयार करायचे, त्याखाली एक बरियल ग्राउंड असायचं, बरियल माउंट्स. ही रिसेंटली ॲडेड आहे. कुठली, मोईडाव बरियल ग्राउंड्स ऑफ अहोम डायनेस्टी. या अगोदरच्या ही झाली आसामची एक. या अगोदरच्या कुठल्या झालेल्या आहेत, तर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. यामध्ये शांतिनिकेतन कोण इस्टॅब्लिश केलं, तर देवेंद्रनाथ टागोर. देवेंद्रनाथ टागोर कोण आहेत, देवेंद्रनाथ टागोर आहेत रवींद्रनाथ टागोरचे वडील, फादर ऑफ रवींद्रनाथ टागोर. देवेंद्रनाथांनी काय केलं, जेव्हा ब्रह्मो समाज म्हणजे आपले ही होते राजाराम मोहन राय नंतर ब्रह्मो समाज चालवायचे काम कोणी केलं, तर देवेंद्रनाथ टागोरांनी. ब्रह्मो समाज नंतर यांना जॉईन कोण केलं, केशवचंद्र सेन यांनी जॉईन केलं. नंतर यांच्यामध्ये थोडे म्हणजे स्वभावामध्ये फरक आल्यामुळं यांनी परत दोघांचे 2 ब्रह्मो समाज सुरू केले. ब्रह्मो समाज देवेंद्रनाथ टागोरांचा कुठला, आदी ब्रह्मो समाज, आणि केशवचंद्र सेन यांचा कुठला, तर ब्रह्मो समाज ऑफ इंडिया. हे लक्षात ठेवायचे एक्झामसाठी. देवेंद्रनाथ टागोर कशासाठी शांतिनिकेतन हे स्थापन केले. आपण आसामपासून आलोय, आसाम जी इन्फॉर्मेशन पाहिली आणि पुढं हे युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट पाहिली आसामची, पहिली आता रिसेंटली झालेली. नंतर शांतिनिकेतन ही आसामच्या अगोदरची आहे, म्हणजे ही कोणी केली, देवेंद्रनाथ टागोरांनी. याच्यामध्ये ब्रह्मो समाज रवींद्रनाथ टागोरांचं
एक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे, गीतांजली. गीतांजली गीतांजली याच काव्यसंग्रहाला 1913 मध्ये लिटरेचरचा नोबेल प्राइज मिळालेलं. कोणाला? रवींद्रनाथ टागोरांना. रवींद्रनाथ टागोर. आता टागोर फॅमिलीमध्ये अजून एक आहेत. कोण? तर रवींद्रनाथांचे मोठे भाऊ आणि यांचा मोठा मुलगा सत्येंद्रनाथ टागोर. सत्येंद्रनाथ टागोर. सत्येंद्रनाथ टागोर कोण होते? तर पहिले सिव्हिल सर्वंट ज्यांनी की ब्रिटिश काळातली सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन क्रॅक केली होती. कोण होते? सत्येंद्रनाथ टागोर. चला, आसामची झाली. आसामचा अजून एक आसामीज लँग्वेज. आसामीज लँग्वेज ही रिसेंटली ज्या क्लासिकल लँग्वेजमध्ये ॲडिशन झाल्यात, 5 लँग्वेज कुठल्या कुठल्या ॲडिशन झालेत? 5 लँग्वेजची ॲडिशन हे पाहण्या अगोदर आपण ओल्ड क्लासिकल लँग्वेज पाहू, म्हणजे ज्या अगोदरच्या 6 क्लासिकल लँग्वेज आहेत. पहिली कुठली आहे? एक सेकंड, हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. याच वर्षी ॲडिशन झाली, त्यामुळं क्लासिकल लँग्वेजवर क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. क्लासिकल लँग्वेजेस कुठल्या आहेत? तर पहिली साऊथ इंडियाच्या द्राविडियन स्टेटच्या 4 लँग्वेज लक्षात ठेवायच्यात. कुठल्या? पहिली तमिळ, दुसरी मल्याळम, तिसरी कन्नडा आणि चौथी कुठली आहे? तेलुगू. या झाल्या द्राविडियन स्टेटच्या 4 लँग्वेज. प्लस आता याच्यामध्ये ॲडिशन 2 लँग्वेजेसची आहे. 5वी लँग्वेज आहे संस्कृत आणि 6वी लँग्वेज आहे कुठली? ओडिया. आता क्लासिकल लँग्वेज म्हणजे काय? ज्या लँग्वेजला म्हणजे खूप अगोदरपासून, म्हणजे जवळपास 1000 ते 1500 वर्षापासून म्हणजे लिटरेचर वगैरे अवेलेबल आहे, त्याला म्हणजे ज्या ओल्ड लँग्वेज आहेत त्यांना क्लासिकल लँग्वेजेस असं म्हणतात. आता या झाल्या 6 ओल्ड. आता याच्यामध्ये ॲडिशन कुठली झाली? प्लस 5 लँग्वेजेसची ॲडिशन झाली. यातली एक पाहिलं आपण. पहिली कुठली आहे 5 लँग्वेजेसच्या ॲडिशनमध्ये? आसामीज. दुसरी आपल्या महाराष्ट्राची कुठली? मराठी. तिसरी पाली आणि चौथी प्राकृत. पाली, प्राकृत, मराठी, आसामीज आणि एक कुठली राहिली? तर 5वी बेंगॉली. या 5 लँग्वेजचं ॲडिशन झालंय. या 6 + 5 यावेळेस म्हणजे NTPC साठी हा क्वेश्चन 100% एक्सपेक्ट करू शकता तुम्ही क्लासिकल लँग्वेजचा. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. विच ऑफ द फॉलोइंग इंडियन स्टेट हॅज नो कोस्टलाइन? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी आंध्र प्रदेश, ऑप्शन डी वेस्ट बेंगॉल. आता खालीलपैकी कुठल्या स्टेटला काय कोस्टलाइन नाही, समुद्रकिनारा नाहीये? तर आपण सोपा क्वेश्चन आहे, यामध्ये काय आन्सर आहे? बिहार. तरी एकदा मॅप पाहून घेऊ. हा पहा मॅप. कोस्टलाइन ही झाली इंडियाची कोस्टलाइन. गुजरातपासून सुरुवात होते पूर्ण कोलकात्यापर्यंत. आता याच्यामध्ये स्टेट कुठल्या आहेत? तर पहिली स्टेट आहे गुजरात, दुसरी स्टेट आहे महाराष्ट्र, तिसरी गोवा, चौथी कर्नाटका, 5वी केरळा, 6वी तमिळनाडू, 7वी आंध्र प्रदेश, 8वी ओडिसा, 9वी वेस्ट बेंगॉल. आता याच्यामध्ये सगळ्यात लॉंगेस्ट कोस्टलाइन कोणाला आहे? लॉंगेस्ट कोस्टलाइन कोणाची आहे? तर गुजरातची. काल आपण एक क्वेश्चन पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये गुजरातची ही लॉंगेस्ट आहे. आणि स्मॉलेस्ट कोस्टलाइन कोणाला आहे? तर गोवा. स्टेट्समध्ये स्मॉलेस्ट कोस्टलाइन कोणाची आहे? तर गोव्याची. पहिल्या 3चा सिक्वेन्स काय आहे? गुजरात फर्स्ट, नंतर आंध्र प्रदेश आणि थर्ड आहे तमिळनाडू. म्हणजे 9 स्टेटला कोस्टलाइन आहे
आणि त्यापैकी गुजरात मोठी आणि गोवा सगळ्यात छोटी. मग ऑप्शनमध्ये काय होतं, बिहार एक्स्ट्रा होतं, म्हणजे बिहारला कोस्टलाईन नाही आहे. मग आन्सर काय झालं, ऑप्शन बी. ऑप्शन काय, बी आन्सर. मग याच्यामध्ये थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. काय, गुजरातचं. आता गुजरातमध्ये काय आहे, गुजरातचे नॅशनल पार्क आपण काल पण पाहिले होते, तरी एकदा रिवाईज होतील. पहिलं कुठलं आहे, गिर नॅशनल पार्क. गिर कशासाठी फेमस आहे, गिर नॅशनल पार्क. गिर नॅशनल पार्क एशियाचं म्हणजे इंडियामध्ये लायन्सची पॉप्युलेशन म्हणजे इराणमध्ये अगोदर होते, इराणचे एक्सटिंक्ट झाले. गिर नॅशनल पार्क हे एकमेव आहे वर्ल्डमध्ये जिथं एशियाटिक लायनची पॉप्युलेशन आढळते. दुसरं नॅशनल पार्क कुठे, तर दुसरं नॅशनल पार्क कुठले, मरीन नॅशनल पार्क गुजरातमध्येच. तिसरं वंसदा. चौथं नॅशनल पार्क कुठले, ब्लॅक बक नॅशनल पार्क. हे झाले गुजरातचे नॅशनल पार्क. आता गुजरातप्रमाणेच आपलं जे आन्सर होतं बिहार, त्याचे नॅशनल पार्क. बिहारमध्ये कुठलं नॅशनल पार्क आहे, तर वाल्मिकी नॅशनल पार्क. हे कुठे, बिहारमध्ये. आणि वाल्मिकी हे नॅशनल पार्क प्लस टायगर रिझर्व पण आहे, म्हणजे दोन्हीही वाल्मिकी नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व. बिहारचं हे सिंगल. परत आंध्र प्रदेशचं एक टायगर रिझर्व आहे. टायगर रिझर्व लक्षात ठेवायचं. आंध्र प्रदेशचं कुठलं, नागार्जुन सागर श्रीसैलम. हे काय, तर टायगर रिझर्व आहे. हे लार्जेस्ट टायगर रिझर्व इन आंध्र प्रदेश आहे. त्याचप्रमाणे तेलंगणाचं पाहू. तेलंगणामध्ये कुठले आहेत, तेलंगणा स्टेट. तेलंगणाचे कुठले टायगर रिझर्व, एक आहे कावल टायगर रिझर्व आणि दुसरं आहे फर्स्ट, हे झालं सेकंड, अमराबाद. काहीतरी इश्यू आहे. दुसरं आहे अमराबाद टायगर रिझर्व. हे झाले कुठले, तेलंगणाचे. कन्फ्यूज नाही व्हायचे, हे तेलंगणाचे आणि ते आंध्र प्रदेशचं नागार्जुन सागर श्रीसैलम टायगर रिझर्व. आता तेलंगणामध्ये अजून काय, तेलंगणाची एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, जी आत्ता आपल्या इंडियाच्या लिस्टमध्ये ॲडिशन झाली आहे. कुठली आहे, रुद्रेश्वरा यालाच काय म्हणतात, रामप्पा टेम्पल. आजच जे आपली मिस वर्ल्डची जी पेजंट सुरू आहे इंडियामध्ये, तेलंगणामध्ये, त्यांनी रुद्रेश्वरा रामप्पा टेम्पलला व्हिजिट केलेलं आहे. मिस वर्ल्ड जी पेजंट इंडिया होस्ट करते यावर्षी, ते पण लक्षात ठेवायचं आहे. तर आता चौथी स्टेट कुठली आहे, वेस्ट बेंगॉलचं काय लक्षात ठेवायचं आहे. वेस्ट बेंगॉलचे नॅशनल पार्क कुठली आहेत, वेस्ट बेंगॉलचे इम्पॉर्टंट नॅशनल पार्क, एक आहे नेवरा व्हॅली, दुसरं गोरुमारा हे नॅशनल पार्क आहेत, लक्षात घ्या. तिसरं आहे बक्सा. चौथं सुंदरबन्स. आता याच्यापैकी, ह्या नॅशनल पार्कपैकी 2 टायगर रिझर्व आहेत. टायगर रिझर्व कुठले आहेत, हे झाले वेस्ट बेंगॉलचे. हे बक्सा एक, हे नॅशनल पार्क प्लस टायगर रिझर्व, आणि सुंदरबन्स हे नॅशनल पार्क प्लस टायगर रिझर्व आहे. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. आता याच्याप्रमाणे वेस्ट बेंगॉलचं कुठलं, बेंगॉली लँग्वेज ही क्लासिकल लँग्वेजमध्ये ॲडिशन झालेली आहे. पुढचा क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग इंडियन स्टेट्स हॅज मिनिमम एरिया.
आता इंडियन स्टेट्समध्ये मिनिमम एरिया कुठल्या स्टेटचा आहे, म्हणजे एरियानुसार सगळ्यात लहान. आता हा असाच क्वेश्चन एक काल आलेला होता, त्यामध्ये आपण एरियाचं पाहिलेलं आहे. तरी एकदा परत काय आपल्याला वाटतं उत्तर प्रदेश आहे, पण ते तसं नाही आहे. पहिले राजस्थानचा एरिया सगळ्यात जास्त आहे. दुसरी आहे मध्य प्रदेश. तिसरी स्टेट आहे महाराष्ट्र. आणि उत्तर प्रदेश आहे ते लास्ट नंबरला आहे, म्हणजे चौथ्या नंबरला इथं. मग सगळ्यात आता खालच्या ऑप्शनपैकी काय विचारले, तर सगळ्यात कमी एरिया असणारी स्टेट कुठली आहे, तर आन्सर काय उत्तर प्रदेश. आता पुढचा क्वेश्चन. आता यामध्ये आता महाराष्ट्राचे आपण नॅशनल पार्क प्लस टायगर रिझर्व पाहू. आता महाराष्ट्रामध्ये कुठले आहेत नॅशनल पार्क? महाराष्ट्राचं पहिलं आहे पेंच, दुसरं गुगामल, तिसरं संजय गांधी, चौथं कुठलं चांदोली, पाचवं काय ताडोबा, अंधारी, 6 नवेगाव, नागझिरा. हे महाराष्ट्राचे नॅशनल पार्क आहेत. आता याच्यामध्ये काय करायचं, टायगर रिझर्वची ॲडिशन. टायगर रिझर्व आता पहिलं कुठलं आहे, त्यामधूनच ताडोबा, अंधारी, टायगर रिझर्व. दुसरं कुठलं, बोर, टायगर रिझर्व. तिसरं मेळघाट, टायगर रिझर्व. चौथं पेंच कुठे आहे, तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरला. हे झाले 4 टायगर रिझर्व इम्पॉर्टंट आणि पहिले नॅशनल पार्क. आता राजस्थानचं काय आहे, राजस्थानचे नॅशनल पार्क कुठले आहेत राजस्थानमध्ये पहिलं सारिस्का, दुसरं रणथंबोर, तिसरं मुकुंद्रा हिल्स, चौथं डेझर्ट. थार डेझर्ट राजस्थानला आढळतं, त्यामुळं डेझर्ट तुमच्या लक्षात राहील इझिली. आणि पाचवं सारिस्का, मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर, डेझर्ट. आणि पाचवं काय राहिलं, केवलादेव घाना. हे झाले नॅशनल पार्क. आता याच्यातून टायगर रिझर्व इम्पॉर्टंट वाले. टायगर रिझर्व कुठले आहेत, एक सारिस्का, दुसरं रणथंबोर, तिसरं हे ॲडिशन आहे आता रामगड विषधारी, याला म्हणतात रामगडलाच विषधारी, आणि चौथं काय मुकुंद्रा हिल्स. हे झाले 4 इम्पॉर्टंट. आता उत्तर प्रदेशमध्ये कुठलं, उत्तर प्रदेशचं काल एक नॅशनल पार्क सांगितलेलं. उत्तर प्रदेशचं नॅशनल पार्क कुठले, तर दुधवा नॅशनल पार्क, एकमेव उत्तर प्रदेशमध्ये, बिहारसारखं दुधवा नॅशनल पार्क. आता उत्तर प्रदेशमध्ये आता टायगर रिझर्व, उत्तर प्रदेशमध्ये कुठले टायगर रिझर्व आढळतात, तर उत्तर प्रदेशचे टायगर रिझर्व नॅशनल पार्क झालं दुधवा. टायगर रिझर्व कुठले उत्तर प्रदेशचे, एक पिलीभीत, दुसरं याच्याच नावावर दुधवा.
आणि तिसरं राणीपूर जे रिसेंटली ॲडेड आहे. हे झाले टायगर रिझर्व. कुठले? उत्तर प्रदेशचे. उत्तर झालं. आता मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये 11 नॅशनल पार्क आहेत. त्यापैकी एक पन्ना, पेंच, कान्हा, माधव आणि परत एक डायनासोर फॉसिल म्हणून आहे, जिथं डायनासोरची फॉसिल्स आढळले होते. हे लक्षात ठेवा, डायनासोर फॉसिल. आता मध्य प्रदेशमध्ये टायगर रिझर्व आहे. टायगर रिझर्व जे ॲड झाले ते पाहू. आता मध्य प्रदेशचे टायगर रिझर्व ॲड झालेलं पहिलं कुठलं आहे? रत्तापानी टायगर रिझर्व. आणि दुसरी एक ॲडिशन आहे माधव. माधव नावाचं टायगर रिझर्व रिसेंटली, म्हणजे हे लास्टवाले ॲडिशन टायगर रिझर्वच्या लिस्टमध्ये. माधव टायगर रिझर्व हे मध्य प्रदेशचे. नेक्स्ट क्वेश्चन काय? विच इंडियन स्टेट शेअर्स बॉर्डर विथ चायना, नेपाळ अँड भूटान? ऑप्शन एक आहे चायना, नेपाळ आणि भूटानसोबत बॉर्डर शेअर करणारी स्टेट कुठली आहे खालीलपैकी? तर ऑप्शन ए आहे अरुणाचल प्रदेश, ऑप्शन बी आहे मिझोराम, ऑप्शन सी आहे नागालँड, ऑप्शन डी आहे सिक्कीम. चला याच्यासाठी मॅप पाहू. म्हणजे भूटानसोबत कुठली स्टेट, म्हणजे चायना, नेपाळ आणि भूटानसोबत एक स्टेट अशी आहे की जी तिन्ही कंट्रीसोबत बॉर्डर शेअर करते. तर कुठली आहे? चायना, नेपाळ आणि भूटान. तर हा मॅप पहा. या मॅपमध्ये सिक्कीमची बॉर्डर ही अशी आहे. आता हे झालं नेपाळ, भूटान आणि चायना. म्हणजे तिन्ही कंट्रीसोबत कुठली स्टेट करते? तर सिक्कीम. आणि आपला जो म्हणजे कॉन्फ्लिक्ट होतात इंडिया आणि चायनाचे, ते इथल्या कन्स्ट्रक्शनमुळे. इथं काय? ही चुंबी व्हॅली. कशामुळं? तर आपला जो 32 किलोमीटरचा हा चिकन नेक कॉरिडॉर आहे, तर याच्या जवळ आहे. म्हणजे हा जर गेला तर आपलं नॉर्थ ईस्टला जायला रस्ताच राहत. हे काय? चिकन नेक कॉरिडॉर म्हणतात त्याला. चिकन नेक, इंडियाचं चिकन नेक असं नाव दिलेलं आहे. हे 32 किलोमीटरचा स्ट्रेच आहे. खूप छोटा एरिया आहे हा चिकन नेक. कुठे चिकन नेक? तर बिहार आणि वेस्ट बेंगॉलच्या बॉर्डरला. आणि तिन्ही स्टेट बघा, या स्टेटला बांगलादेश आणि नेपाळ जवळ आहे. पुढं चायना आणि भूटान. इथून सगळं म्हणजे खूप इम्पॉर्टंट एरिया आहे तो आपला. नेक्स्ट क्वेश्चन पुढचा. तर अरुणाचल प्रदेशची एकदा इन्फॉर्मेशन बघू. अरुणाचल प्रदेशमध्ये काय पाहिलं होतं? नॅशनल पार्क कुठले कुठले आहेत? पहिलं मोलिंग नॅशनल पार्क. दुसरं नामदफा नॅशनल पार्क. आता नामदफा नॅशनल पार्क आहे, तसंच टायगर रिझर्व पण आहे. हे दोन्ही आहे. आता मिझोराममध्ये काय आहे? मिझोराममध्ये नॅशनल पार्क कुठले? तर मिझोरामचे 2 नॅशनल पार्क आहेत. पहिले मुर्लेन नॅशनल पार्क. दुसरं ब्लू माउंटेन्सलाच नाव काय? ब्लू माउंटेन्स किंवा यालाच नाव आहे फॉंगपुई नॅशनल पार्क. आता मिझोरामचं नॅशनल पार्क तर पाहिले. मिझोराममध्ये एक टायगर रिझर्व आहे. टायगर रिझर्वचं नाव काय आहे? तर डाम्पा टायगर रिझर्व. DAMPA लक्षात ठेवायचं आहे. डाम्पा टायगर रिझर्व कुठे आहे? तर मिझोराममध्ये. पुढचं नागालँडमध्ये एक नॅशनल पार्क आहे. नागालँडच्या नॅशनल पार्कचं नाव काय आहे? नागालँडच्या नॅशनल पार्कचं नाव आहे इंटंकी. INTANKI. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. एकमेव आहे आणि इम्पॉर्टंट आहे. इंटंकी नॅशनल पार्क. तसंच सिक्कीमचं नॅशनल पार्क कोणतं आहे? तर कांचनजोंगा नॅशनल पार्क. कांचनजोंगा नॅशनल पार्क प्लस काय आहे?
युनेस्कोची मिक्स्ड हेरिटेज साईट आहे. म्हणजे याचा कल्चरल मिक्स्डचा काय अर्थ आहे तर याचा कल्चरल प्लस नॅचरल सिग्निफिकन्स आहे. नॅचरल सिग्निफिकन्स म्हणजे ही सांस्कृतिक दृष्ट्या पण इम्पॉर्टंट आहे आणि नैसर्गिक दृष्ट्या पण इम्पॉर्टंट आहे. कोणती साईट आहे? कांचनजोंगा. कुठे आहे? सिक्कीममध्ये. आता सिक्कीममध्ये रिव्हर कुठली आहे जे आपण म्हणजे बांगलादेश सोबत सारखा डिस्प्यूट असतो त्या रिव्हरवरून? कुठली आहे तर तिस्ता रिव्हर. सिक्कीममधून ओरिजिन होतो तिस्ता रिव्हरचा. तिस्ता. हे झालं क्वेश्चन. काय? विच इंडियन स्टेट शेअर्स बॉर्डर विथ चायना, नेपाळ अँड भूटान? आन्सर काय तर पाहिलं आपण जसं सिक्कीम. क्वेश्चन 27. नेक्स्ट क्वेश्चन. हां, धोलावीरा इज इन द स्टेट ऑफ राजस्थान. ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी छत्तीसगड, ऑप्शन डी झारखंड. आता धोलावीरा खालीलपैकी कुठल्या स्टेटमध्ये आढळते? ह्या 4 ऑप्शनपैकी. हा क्वेश्चन कधी विचारलाय? RRB NTPC 2021ला. 2021ला काय झालं? धोलावीरा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये ॲड झालती. मग तो क्वेश्चन आलेला. आपण याच्या अगोदर शांतिनिकेतन, परत ते ज्या आपण मोवाडिया ज्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट पाहिल्या, आसाम आणि कुठली पाहिली? आसामची एक पाहिली. एक मिनिट. आसामची पाहिली, त्याच्यानंतर शांतिनिकेतन एक पाहिली होती आणि पुढची एक पाहू आता. हे झालं कुठल्या स्टेटमध्ये? कुठला? धोलावीरा. धोलावीरा कुठल्या स्टेटमध्ये तर गुजरातमध्ये. आता धोलावीराचा सिग्निफिकन्स काय आहे? धोलावीरा गुजरातमध्ये आढळते आणि ही एकमेव अशी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची साईट आहे, IVC साईट आहे, जी 3 पार्टमध्ये डिवायडेड आहे. 3 पार्ट कुठले कुठले होतात? डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. 3 पार्ट्स काय आहेत तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या ज्या साईट्स आहेत त्या दोन पार्टमध्ये डिवाइड होत्या. एक सिटाडेल आणि लोअर टाउन. आता ही सिटाडेल मिडल टाउन आणि लोअर टाउन या 3 पार्टमध्ये डिवाइडेड झालेली एकमेव सिटी आहे. आता सिटाडेलला कोण राहायचे? रिच, जे रुलिंग क्लास होता तो सिटाडेलवर राहायचा. सिटाडेल कसा पार्ट होता? आता इकडे वेस्ट आहे समजा, वेस्ट साईडला असा एक डोंगरासारखा उंच ओटा होता आणि खाली असा हे झालं उंच ओटा म्हणजे सिटाडेल. हे मिडल टाउन आणि खाली असायचं लोअर टाउन आणि तिन्हीचं वॉलनं डिवायडेड असायचं. हे झालं धोलावीराचं महत्त्व. धोलावीरा कुठल्या स्टेटमध्ये तर गुजरातमध्ये. गुजरातची अजून एक इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची साईट आहे, ती महत्त्वाची आहे. कुठली आहे? लोथल नावाची साईट आहे. लोथलचा इम्पॉर्टन्स काय आहे तर लोथल ही इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या काळातलं डॉकयार्ड आहे. डॉकयार्ड किंवा पोर्ट आहे, पोर्ट साईट. आणि हे कुठल्या रिव्हरवर सिच्युएटेड आहे तर भोगवा रिव्हरवर सिच्युएटेड आहे. अजून काय याचं इम्पॉर्टन्स तर इथं एक बीड मेकिंग फॅक्टरी चालायची. बीड्स जे आपले मनी म्हणतो ना आपण गळ्यामध्ये ते घालतात, ते बीड मेकिंग फॅक्टरी कुठं होती? मेकिंग फॅक्टरी कुठं होती तर ही लोथलला. हे झालं गुजरातचं. अजून ही झाली कशामुळे आलता हा क्वेश्चन तर त्या काळात त्याचं धोलावीराला युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केलं. तर आत्ता रिसेंटली काय शांतिनिकेतन एक ॲड झालेलं आणि बरियल मोल्ड ऑफ अहोम्स म्हणजे अहोमचं बरियल मोल्ड एक ॲडिशन झालेलं. त्याच्या अगोदर काय तर कर्नाटकामधले एक होयसाला टेम्पल कॉम्प्लेक्स. हे होयसाला डायनेस्टी टेम्पल कॉम्प्लेक्स एक बांधलेले ते कुठे? कर्नाटकामधलं. हे एक ॲडिशन झालेली आहे कुठं? युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये.
आता राजस्थानचं आपण पाहिलं नॅशनल पार्क प्लस टायगर रिझर्व, गुजरातचे पहिलेत. आता तिसरं काय, छत्तीसगड. छत्तीसगडमध्ये कुठले आहेत नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व? तर इथे नॅशनल पार्क पाहू पहिले. छत्तीसगडचे पहिलं कांगर व्हॅली, कांगर व्हॅली. नंतर दुसरं गुरु घासीदास, घासीदास. तिसरं काय, इंद्रावती, इंद्रावती. तर आता हे झाले नॅशनल पार्क. आणि आता टायगर रिझर्व. टायगर रिझर्व कुठले कुठले छत्तीसगडमध्ये? तर पहिले आता हे गुरु घासीदास रिसेंटली ॲडेड आहे, लक्षात ठेवायचं आहे. गुरु घासीदास, ह्यालाच अजून काय म्हणतात, तमोर पिंगला टायगर रिझर्व, हे फर्स्ट. दुसरं इंद्रावती, इंद्रावती टायगर रिझर्व. गुरु घासीदास लक्षात ठेवा, हे नाही ठेवलं बाकीचं तरी काही हरकत नाही. म्हणजे गुरु घासीदास रिसेंटली ॲडेड आहे म्हणून गुरु घासीदास. आणि मध्य प्रदेशमध्ये 2 ॲडिशन झालेले. मध्य प्रदेशमध्ये कुठलं कुठलं, एक झालेलं रातपानी आणि दुसरं माधव, हे रिसेंटली म्हणजे याच वर्षी ॲडिशन झालेली, हे लक्षात ठेवायचे. हे झालं छत्तीसगडचं नॅशनल पार्क टायगर रिझर्व. आता झारखंड. झारखंडमध्ये काय आहे? झारखंडमध्ये एक नॅशनल पार्क आहे सिंगल. कुठलं? तर बेतला, बेतला नॅशनल पार्क. आणि याला खाली एक टायगर रिझर्व कनेक्टेड आहे. त्याचं नाव काय आहे? टायगर रिझर्वचं पालामाऊ, PALAMAU, पालामाऊ टायगर रिझर्व. कुठे? झारखंडमध्ये. आता पुढचा क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग इंडियन स्टेट्स डज नॉट शेअर बाउंड्री विथ महाराष्ट्र? महाराष्ट्रासोबत खालीलपैकी कुठली स्टेट बाउंड्री शेअर करत नाही? ऑप्शन ए ओडिशा, ऑप्शन बी कर्नाटका, ऑप्शन सी छत्तीसगड, ऑप्शन डी तेलंगणा. तर महाराष्ट्रासोबत कोण करत नाही बाउंड्री शेअर? तर आन्सर आहे ओडिशा. चला एकदा मॅप पाहून घेऊ. तर हा महाराष्ट्र. महाराष्ट्रासोबत कुठल्या कुठल्या स्टेट बाउंड्री शेअर करतात? गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, खाली तेलंगणा आणि कर्नाटक आणि इकडं गोवा. ओडिशा कुठूनच बॉर्डर शेअर करत नाही महाराष्ट्रासोबत. त्याच्यामुळं आन्सर काय? तर ओडिशा. ओडिशा. आता ओडिशामध्ये कुठल्या साईट्स आहेत म्हणजे नॅशनल पार्क कुठले कुठले आहेत? एक आहे भेटर कनिका नॅशनल पार्क आणि दुसरं नॅशनल पार्क कुठले? तर सिमलीपाल, सिमलीपाल, सिमलीपाल नॅशनल पार्क. परत टायगर रिझर्व कुठले कुठले आहेत? एक झालं हेच सिमलीपाल, सिमलीपाल आणि टायगर रिझर्व लक्षात ठेवा. सिमलीपाल टायगर रिझर्व आणि दुसरं काय? सतकोसिया, सतकोसिया टायगर रिझर्व. हे कुठले आहेत? ओडिशाचे. ओडिशामधून एक इम्पॉर्टंट रिव्हर आहे जी बे ऑफ बेंगॉलमध्ये ड्रेन करते. कुठली? तर महानदी. महानदी डेल्टा कुठल्या स्टेटमध्ये विचारलं तर काय सांगणार? ओडिशा. ऑप्शन बी काय? कर्नाटका. कर्नाटकामध्ये काय काय? तर बांदीपूर, बांदीपूर नॅशनल पार्क प्लस टायगर रिझर्व आहे. परत अजून कुठले आहेत? कुद्रेमुख आहे, कुद्रेमुख. परत दांडेली अंशी, दांडेली अंशी हे नॅशनल पार्क. हे झाले 3 नॅशनल पार्क. आणि परत छत्तीसगड. छत्तीसगडचं आताच पाहिलं आपण. परत तेलंगणा. तेलंगणाचं कुठले? कावल आणि अमराबाद. हे झाले 2 रिझर्व तेलंगणा. नेक्स्ट क्वेश्चन, नागालँड वॉज डिक्लेअर्ड ॲज अ सेपरेट स्टेट ऑन. नागालँड सेपरेट स्टेट म्हणून कधी डिक्लेअर केलंय? हा एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, याचा रट्टाच मारणं काम आहे.
काय 1 डिसेंबर 1964. नेक्स्ट क्वेश्चन. आता परत एकदा लक्षात ठेवा, आपली ऑफलाईन बॅच SSC CGL ची सुरू होते कधी 25 मेला. तर एक्सपर्ट फॅकल्टी आपण पाहू शकता, यांना 5 वर्षापेक्षा जास्तचा अनुभव आहे. तर आपण 25 मे पुढं जॉईन करू शकता SSC CGL ची ऑफलाईन बॅच. आणि ऑनलाईन बॅचची सुरुवात कधी होणार आहे 15 जून पासून. तर आपण इंटरेस्टेड असाल तर जॉईन करायला हरकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज डज नॉट शेअर इट्स लँड बाउंड्री विथ इंडिया. इंडियासोबत खालीलपैकी कुठल्या कंट्रीची लँड बाउंड्री नाहीये. तर याचा आन्सर काय होईल. बांगलादेशसोबत आहे माहिती आहे, चायनासोबत आहे माहिती आहे, आणि ताजिकिस्तान. याचा आन्सर ताजिकिस्तान. ताजिकिस्तान एक म्हणजे मध्य एशियाची कंट्री आहे. तर पाहू आपण मॅपमध्ये. तर या कंट्री बॉर्डर करतात. पहिली इकडून झाली, वेस्ट साईडला कुठली आहे पाकिस्तान, पुढं बांगलादेश. बांगलादेश लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे. भरपूर लोक चूक करतात इथं. इथं काय गिलगिट बाल्टिस्तान आणि POK मुळे हे वेगळं झालेलं आहे. तर इथं नाही असं कन्सिडर करायचं नाही. 106 किलोमीटरची बॉर्डर आपण बांगलादेश सोबत शेअर करतो, हे लक्षात ठेवायचं आहे. तर पहिली झाली पाकिस्तान, दुसरी अफगाणिस्तान. अफगाणिस्तान सोबत आपण बॉर्डर 106 किलोमीटरची शेअर करतो, हे लक्षात ठेवायचे. तिसरी स्टेट आहे चायना म्हणजे कंट्री, चौथी कंट्री नेपाळ, पाचवी भूटान, सहावी बांगलादेश आणि सातवी म्यानमार. या 7 कंट्री सोबत आपण बॉर्डर शेअर करतो. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा जम्मू काश्मीरचा मॅप चेंज झालेला आहे. तर इकडं जसं सिक्कीम कुठल्या कुठल्या 3 कंट्रीसोबत बॉर्डर शेअर करणाऱ्या कुठल्या कुठल्या स्टेट आहेत असं जर क्वेश्चन आला तर पहिली कुठली आहे ही बघा, अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश कोणाकोणासोबत बाउंड्री शेअर करते. पहिलं चायना, पहिलं काय अरुणाचल प्रदेश कोणासोबत शेअर करते चायना, दुसरं भूटान आणि तिसरं म्यानमार. हे अरुणाचल प्रदेश झालं. सिक्कीम कोणाकोणासोबत करते भूटान, चायना, नेपाळ. आता वेस्ट बेंगॉल कोणाकोणासोबत करते बांगलादेश, नेपाळ आणि भूटान. त्याचप्रमाणे आता लडाखचं लक्षात घ्यायचं. लडाख 3 कंट्रीसोबत करते, एक आहे पाकिस्तान, दुसरं अफगाणिस्तान आणि तिसरं चायना. हा क्वेश्चन म्हणजे अशा किती स्टेट 1, 2, 3 आणि 4 स्टेट आहेत ज्या 3 कंट्रीसोबत बॉर्डर शेअर करतात. तर याचा आन्सर काय होतं आपलं ताजिकिस्तान. ताजिकिस्तानची त्या 7 कंट्रीमध्ये समावेश नाही, तर कुठल्याच प्रकारे बॉर्डर शेअर करत नाही. विच इज द ओनली इंडियन स्टेट टू शेअर इट्स बाउंड्री विथ स्टेट ऑफ सिक्कीम. सिक्कीम सोबत इंडियाची कोणती एकमेव स्टेट आहे जी बाउंड्री शेअर करते. ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी मिझोराम, ऑप्शन सी ओडिशा आणि ऑप्शन डी काय वेस्ट बेंगॉल. तर सिक्कीम सोबत कोण शेअर करत नाही, पहिला आन्सर पाहू नंतर मॅप पाहू. वेस्ट बेंगॉल ही एकमेव स्टेट आहे जी बॉर्डर शेअर करते. हा पहा सिक्कीम, हे सिक्कीम सोबत वेस्ट बेंगॉल कुठं तर इथं वेस्ट बेंगॉलचा कुठला पार्ट आहे दार्जिलिंगच्या वर काय सिक्कीमची कॅपिटल काय. काल एक कॅपिटलचा क्वेश्चन आलता. सिक्कीम काय गँगटोक कॅपिटल आहे. नॉर्थ ईस्टच्या कॅपिटलचं म्हणजे नावं लक्षात ठेवायचं. मेघालयाची शिलाँग, आसामची दिसपूर, अरुणाचल इटानगर, नंतर खाली नागालँड कोहिमा, मणिपूर इम्फाळ, मिझोराम ऐझवाल आणि त्रिपुरा अगरतळा. काल क्वेश्चन काय होता मिझोरामची कॅपिटल. तर कॅपिटल आणि स्टेटची नावं पाठच पाहिजेत. झालंय. याचा आन्सर काय होतं तर वेस्ट बेंगॉल. नेक्स्ट क्वेश्चन. इन द context area which of the following is the smallest union territory of India. इंडियाची सगळ्यात स्मॉलेस्ट युनियन टेरिटरी कुठली आहे एरियानं कुठली आहे तर लक्षद्वीप ही सगळ्यात लहान युनियन टेरिटरी आहे. आणि परत लार्जेस्ट म्हटलं तर कुठली आहे ही झाली स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट कुठली आहे तर अंदमान आणि निकोबार ही झाली लार्जेस्ट. जसं तिकडे स्टेटमध्ये लार्जेस्ट स्टेट कुठली आहे एरियानं राजस्थान आणि स्मॉलेस्ट कुठली आहे तर गोवा.
आणि परत पॉप्युलेशननं सगळ्यात लार्जेस्ट पॉप्युलेशन कोणाची आहे तर उत्तर प्रदेश. लार्जेस्ट पॉप्युलेशन उत्तर प्रदेश आणि स्मॉलेस्ट सिक्कीम. हे झाली लार्जेस्ट, स्मॉलेस्ट पॉप्युलेशन सिक्कीम. आणि आता पॉप्युलेशन डेन्सिटी कोणाची, लार्जेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी कोणाची आहे बिहार आणि स्मॉलेस्ट कोणाची तर अरुणाचल प्रदेश. हे झालं स्टेटचं. आणि तसंच युनियन टेरिटरी लार्जेस्ट कुठली आहे अंदमान आणि निकोबार. स्मॉलेस्ट कुठली आहे लक्षद्वीप. आता डेन्सिटी पाहू. आता एरियानं झाली अंदमान निकोबार. पॉप्युलेशन डेन्सिटी सगळ्यात जास्त कुठल्या स्टेटची आहे तर दिल्लीची आहे पॉप्युलेशन डेन्सिटी. आणि पॉप्युलेशन डेन्सिटी सगळ्यात कमी कोणाची आहे स्मॉलेस्ट अंदमान अँड निकोबार. आता लार्जेस्ट पॉप्युलेशन म्हटलं तर दिल्लीची आणि स्मॉलेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी नाही, ही झाली डेन्सिटी युनियन टेरिटरीची डेन्सिटी दिल्लीची लार्जेस्ट आणि अंदमान आणि निकोबारची किती सगळ्यात कमी आहे पॉप्युलेशन डेन्सिटी. आणि पॉप्युलेशन म्हटलं तर लार्जेस्ट परत दिल्ली आणि स्मॉलेस्ट कोण आहे तर लक्षद्वीप. हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द डॅश बॉर्डर इज द वर्ल्ड्स 5th लार्जेस्ट बॉर्डर. इथं काय इंडिया म्यानमार, इंडिया भूटान, इंडिया नेपाळ आणि इंडिया बांगलादेश. आता इंडियाची सगळ्यात मोठी कोणासोबत आहे बांगलादेश सोबत. म्हणून काय झालं इंडिया बांगलादेश बॉर्डर ही सगळ्यात लार्जेस्ट आहे म्हणजे 5th लार्जेस्ट आहे वर्ल्डमध्ये. परत इंडिया म्यानमार बॉर्डरवर कुठल्या स्टेट आहेत ते एकदा पाहून घेऊ. इंडिया म्यानमारची बॉर्डर कुठली आहे ही. आता इंडिया म्यानमार बॉर्डरला कुठल्या स्टेट आहेत पहिली अरुणाचल प्रदेश, दुसरी नागालँड, तिसरी मणिपूर, चौथी मिझोराम. या 4 स्टेट इंडिया आणि म्यानमारच्या बॉर्डरला आहेत. परत काय आपण इंडिया भूटानचं पाहिलंय, परत इंडिया बांगलादेश पाहिलंय आणि इंडिया नेपाळ पण पाहिलंय. इंडिया म्यानमारचं फक्त राहिलं होतं. तर हे झाले आपले आजचे क्वेश्चन. आता पुढं उद्यापासून आपण सोलार सिस्टम वगैरे नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. तर आजच्यासाठी एवढं. परत एकदा लक्षात ठेवा आपली बॅच कधी सुरू होते तर 25 मे पासून बॅच सुरू होते SSC CGLची ऑफलाईन आणि 15 जून नेक्स्ट बॅच आहे ऑनलाईन, ही ऑफलाईन. तर जॉईन करायचं असेल तर करू शकता. थँक्यू.